नमस्कार मित्रांनो, ड्रायव्हिंग लेसन्स इन मराठीच्या चौथ्या लेसनमध्ये तुमचं स्वागत आहे. या लेसनमध्ये आपण बघून घेणार आहेत गाडीच्या गिअरची शिफ्टिंग प्रॉपरली कशी करायची. अप शिफ्टिंग आणि डाऊन शिफ्टिंग म्हणजे गाडीचे गिअर फर्स्ट गिअरपासून फिफ्थ गिअरपर्यंत 1 2 3 4 5 कसे घेऊन जायचे आणि डाऊन शिफ्टिंग कशी करायची 5 4 3 2 1 किंवा पाचव्यापासून दुसऱ्यावर किंवा पाचव्यापासून पहिल्यावर चौथ्यापासून दुसऱ्यावर डाऊन शिफ्ट कसे करायचे गिअर ते पण आपण या लेसनमध्ये बघून घेणार आहेत. या आधीच्या लेसन्समध्ये आपण गाडीचे सर्व बेसिक्स खूप डिटेलमध्ये समजून घेतले आहेत. गाडी फर्स्ट सेकंड गिअरमध्ये चालवायची कशी, रिव्हर्स गिअरमध्ये मागे कशी घ्यायची, गाडीचे स्टेअरिंग कसं फिरवायचं, स्टेअरिंग कसं पकडायचं, सर्व गोष्टी खूप डिटेलमध्ये आपण समजून घेतल्या आहेत. तुम्ही जर ते लेसन्स बघितले नसतील तर आधी ते लेसन्स एकदा नक्की बघा आणि त्यानंतर या लेसन्सकडे या. या लेसनमध्ये आपण शिकून घेणार आहेत गाडीच्या गिअरची शिफ्टिंग प्रॉपरली कशी करायची. तर गाडीच्या गिअर शिफ्टिंगच्या 3 मेथड आहेत. पहिली मेथड आहे गाडीचे RPM बघून गाडीचे गिअर शिफ्ट कसे करायचे. दुसरी मेथड आहे गाडीचा स्पीड बघून गाडीचे गिअर शिफ्ट कसे करायचे. आणि तिसरी मेथड जी थोडीशी प्रो लेवलला आहे, तुम्हाला गाडीचं इंजिन समजायला लागलं त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. गाडीच्या इंजिनचे साऊंड्स किंवा व्हायब्रेशन्स समजून गाडीचे गिअर कसे शिफ्ट करायचे आहेत, अशा या गाडीच्या तिघही मेथड आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर पहिल्यांदा बघूयात गाडीचे RPM बघून गाडीचे गिअर कसे शिफ्ट करायचे. तर कधीही गाडीचे गिअर गाडी जेव्हा 1500 RPMच्या वर जाते तेव्हा आपल्याला गाडीचे गिअर अप शिफ्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल गाडी जेव्हा फर्स्ट गिअरमधून आपल्याला सेकंड गिअरला टाकायची आहे, फर्स्ट गिअरमध्ये असताना गाडीचे RPM 1500 क्रॉस केले का आपल्याला सेकंड गिअरला गाडी घ्यायची आहे. सेकंड गिअरला असताना गाडीचे RPM 1500च्या वर गेले का आपल्याला थर्ड गिअरला गाडी टाकायची आहे. परत थर्ड गिअरमध्ये असताना गाडी स्पीडमध्ये आल्यावर जेव्हा आपण 1500 RPMच्या वर जाऊ तेव्हा आपल्याला फोर्थ गिअर टाकायचा आहे. फिफ्थ गिअरसाठी या गाडीला फिफ्थ गिअर हा टॉप गिअर आहे. तर फिफ्थ गिअरसाठी चांगली स्पीड गेन करायसाठी 2000 ते 2500 RPM पर्यंत आपण जायला पाहिजे. 2000 RPMच्या जेव्हा वर आपण फोर्थ गिअरमध्ये जाऊ तेव्हा आपण फिफ्थ गिअरला गाडी शिफ्ट करायची आहे. गिअर रेशोमध्ये जास्त फरक नसतो. फिफ्थ गिअरला गाडी टाकायसाठी आपल्याला प्रॉपर स्पीडमध्ये गाडी यायला पाहिजे. त्यामुळे आपण 2000 RPMच्या वर जेव्हा जाऊ 2000 ते 2500 RPMच्या आसपास आपल्याला फिफ्थ गिअर टाकायचा आहे. तर गाडीचे RPM डाऊन शिफ्ट करताना अप शिफ्टच्या रिव्हर्स 1500 RPMच्या खाली गाडी आली का आपल्याला डाऊन शिफ्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल चौथ्या गिअरमध्ये गाडी आहे, 1500 RPMच्या खाली आली का मी थर्ड गिअर टाकेल. परत थर्ड गिअरमध्ये गाडी आहे, 1500 RPMच्या खाली आली की मी सेकंड गिअरला घेईल. आणि सेकंड गिअरमध्ये असताना 1500 RPMच्या खाली आली का मी फर्स्ट गिअरला गाडी टाकेल. अशा प्रकारे अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट आपण करू शकतो RPM बघून. तर आता आपण प्रॅक्टिकली समजून घेतोय गाडीचे गिअर RPM बघून अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट कसे करायचे. गाडी मी स्टार्ट केली आहे, गाडी आयडियलिंगला आहे. मी फर्स्ट गिअर टाकला आहे, हँडब्रेक डाऊन केला आहे. गाडी स्टार्ट झाली आहे. मी ॲक्सिलेटरवर थोडासा टॅप करतो. गाडी जशी 1500 RPMच्या वर गेली मी सेकंड गिअर टाकून घेतला. परत गाडी 1500 RPMच्या वर गेली मी थर्ड गिअरमध्ये गाडी टाकली आहे. ओके. परत गाडी 1500 RPMच्या वर जाते, मी गाडी फोर्थ गिअरला टाकली आहे. फिफ्थ गिअरमध्ये टाकताना आपण 2000 RPMच्या वर म्हटलो होतो. 2000 RPM क्रॉस झालेत, मी गाडी फिफ्थ गिअरला टाकली. अशा प्रकारे गाडीचे गिअर आपण अप शिफ्ट करू शकतो. डाऊन शिफ्ट करताना रिव्हर्स गाडीचे गिअर 1500 RPMच्या खाली आले, मी फोर्थ गिअर टाकला. फोर्थ गिअरमध्ये गाडी चालते. जर मी ॲक्सिलेटरवरून पाय काढला आणि गाडीचे RPM 1500 RPMच्या खाली आले, मी थर्ड गिअरमध्ये गाडी टाकली. ओके. थर्ड गिअरमध्ये गाडी असताना जर मी गाडी स्लो केली, ब्रेकवर पाय टॅप केला आहे मी, 1500 RPMच्या खाली जर आले तर मी सेकंड गिअर टाकेल. अशा प्रकारे गाडीचे RPM बघून आपण गाडीच्या गिअरची
अप शिफ्टिंग आणि डाऊन शिफ्टिंग करू शकतो. आता आपण बघून घेऊ सेकंड मेथड. गाडीचा स्पीड बघून आपल्याला गाडीचे गिअर कसे शिफ्ट करायचे आहेत. तर गाडीचा स्पीड बघून गाडीचे गिअर शिफ्ट करताना स्पीड लिमिट जी आपण लोअर स्पीड लिमिट आधी बघितली त्या हिशोबाने आपल्याला गाडीचे गिअर शिफ्ट करायचे आहेत. 0 स्पीड जेव्हा गाडीचा असेल किंवा 0 ते 15च्या आसपास जेव्हा गाडी एकदम स्लो झालेली असेल त्यावेळेस आपल्याला गाडी फर्स्ट गिअरमध्ये चालवायची आहे. 15 किलोमीटर पर आवरच्या वर जेव्हा गाडी जाते तेव्हा आपल्याला सेकंड गिअरमध्ये गाडी घ्यायची आहे. 25 किलोमीटर पर आवरच्या वर जेव्हा गाडी जाईल तेव्हा आपल्याला थर्ड गिअरमध्ये गाडी घ्यायची आहे. आणि 40 किलोमीटर पर आवरच्या वर जेव्हा गाडी जाईल तेव्हा आपल्याला फोर्थ गिअरमध्ये गाडी घ्यायची आहे. फिफ्थ गिअर टाकताना गाडी चांगल्या स्पीडमध्ये आली 60 किलोमीटर पर आवरच्या वर जेव्हा गाडी जाईल तेव्हा आपल्याला फिफ्थ गिअरमध्ये गाडी घ्यायची आहे. अशा प्रकारे प्रॉपर स्पीडमध्ये असताना आपल्याला गाडी अप शिफ्ट करायची आहे. डाऊन शिफ्ट करताना अप शिफ्टच्या रिव्हर्स जेव्हा आपण 60 किलोमीटर पर आवरच्या खाली येऊ तेव्हा आपल्याला फोर्थ गिअरला गाडी घ्यायची आहे. 40च्या खाली स्पीड आली का आपल्याला थर्ड गिअरला गाडी घ्यायची आहे. 25च्या खाली गाडी आली का आपल्याला सेकंडला गाडी घ्यायची आहे. आणि 15 किलोमीटर पर आवरच्या खाली गाडी आली का आपल्याला फर्स्टला गाडी घ्यायची आहे. आता आपण गाडीचा स्पीड बघून गाडीचे गिअर कसे शिफ्ट करायचे ते बघू. गाडी सेकंड गिअरमध्ये आहे आणि गाडी सेकंड गिअरच्या स्पीड लिमिटमध्ये आहे. ठीक आहे, मी आता गाडीची स्पीड वाढवतो. गाडीची स्पीड थर्ड गिअरच्या लोअर स्पीड लिमिटमध्ये आली. मी थर्ड गिअर टाकून घेतला. त्यानंतर गाडीची स्पीड फोर्थ गिअरच्या लोअर स्पीड लिमिटला क्रॉस केली. मी गाडीचा फोर्थ गिअर टाकून घेतला. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर गाडीचं इंडिकेशन पण सेम याला देत आहे. 40च्या वरती गेली गाडीने फोर्थ गिअर टाकायला सांगितलं. आता मी 60च्या अबो जेव्हा कडेल तेव्हा मला फिफ्थ गिअर टाकून घ्यायचा आहे. डाऊन शिफ्ट करताना पण सेम. जर मी गाडीची स्पीड 60च्या बिलो केली तर मला गाडीचा गिअर फोर्थला करून घ्यायचा आहे. गाडीला इंडिकेशन पण सेम देत आहे. सेम जर मी गाडीची स्पीड 40च्या खाली केली, आता मी ब्रेकवर टॅप केलं आहे, गाडीची स्पीड येते 40च्या खाली, मी थर्ड गिअरला गाडी टाकून घेतली. आणि अजून जर मी गाडीची स्पीड याच्यापेक्षा स्लो केली 25च्या खाली तर मी सेकंड गिअरला गाडी टाकून घेईल. तर अशा प्रकारे गाडीची स्पीड बघून पण आपण गाडीचे गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करू शकतो. तिसऱ्या मेथडमध्ये गाडीचा नॉईज किंवा गाडीचे साऊंड्स बघून गाडीचे गिअर अप शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट कसे करायचे ते आपण बघून घेऊयात. तर गाडी जेव्हा स्पीडमध्ये येते तेव्हा ती पर्टिक्युलर नॉईज करते किंवा व्हायब्रेशन देते, नॉकिंग होते, ज्याच्यावरून आपल्याला समजतं की गाडी आपल्याला अप शिफ्ट करायची का डाऊन शिफ्ट करायची. जेव्हा आपण गाडीला अप शिफ्ट करायची असते गाडीचा इंजिन साऊंड वाढतो आणि वाढल्यावर आपल्याला समजतं की गाडी गिअर मागते, त्यामुळे आपण गाडीचे गिअर अप शिफ्ट करू शकतो. आणि गाडीचे गिअर डाऊन शिफ्ट करताना पर्टिक्युलर लोअर स्पीड लिमिटच्या खाली जेव्हा गाडी येते गाडीचा साऊंड चेंज होतो, गाडी नॉकिंग करायला लागते किंवा व्हायब्रेट करायला लागते, त्याच्यावरून आपल्याला समजतं की गाडीचा गिअर डाऊन शिफ्ट करायचा आहे. जर तुम्ही टू व्हीलर विथ गिअर चालवली असेल तर तुम्हाला मी काय सांगतो ते समजत असेल. गाडीचे गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करताना आपल्याला समजून येतं की गाडी नॉईज कसा करते. फर्स्ट गिअरमध्ये मी गाडी टाकली आहे, क्लच हळूहळू सोडतो आहे, ॲक्सिलेटरवर पाय दिला, गाडीचा साऊंड अचानक वाढला आहे. जसा गाडीचा साऊंड वाढला मी गाडीचा गिअर शिफ्ट केला. परत सेकंड गिअरमध्ये गाडी असताना जेव्हा गाडीचा साऊंड वाढतोय मी थर्ड गिअरमध्ये गाडी टाकली. परत गाडीचा साऊंड वाढला मी फोर्थ गिअरमध्ये गाडी शिफ्ट केली. डाऊन शिफ्ट करताना जेव्हा गाडी नॉकिंग करायला लागेल, आता गाडी नॉकिंग करते म्हणजे व्हायब्रेट करते, कारण ही पर्टिक्युलर गिअरची जी ती लोअर स्पीड लिमिटच्या खाली आली, फोर्थ गिअरच्या लोअर स्पीड लिमिटच्या खाली, आणि त्यामुळं गाडी नॉक करायला लागली आहे. आणि नॉक करायला लागल्यामुळं मला गाडीचा गिअर
डाऊन शिफ्ट करायचा हे समजतंय. आता मी परत ॲक्सिलेटरवर पाय दिला, जर मी ब्रेकवर पाय दिला गाडी डाऊन शिफ्ट करायला मला सांगेल. मी जर 25च्या खाली आता स्पीड लिमिट आली तर थर्ड गिअरच्या लोअर स्पीड लिमिटच्या कमी आहे गाडी नॉकिंग करते, मी सेकंड गिअरमध्ये गाडी टाकून घेईल. असे काही इंडिकेशन्स मला गाडी देते, त्याच्यामुळं गाडी मी डाऊन शिफ्ट करतोय आणि गाडीचा साऊंड जेव्हा वाढतोय तेव्हा मी गाडी अप शिफ्ट करतोय. अशा प्रकारे गाडीचा साऊंड आणि व्हायब्रेशन्स बघून आपण गाडीचे गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करू शकतो. अशा प्रकारे आपण 3 मेथड बघितल्या गाडीच्या गिअर शिफ्टिंगच्या, RPM, स्पीड आणि गाडीचे व्हायब्रेशन किंवा गाडीचा साऊंड बघून. तर प्रत्येक वेळेस गाडीचे गिअर शिफ्ट करताना तुम्ही फक्त एक मेथड वापरायची असं काही जरुरी नाही आहे. गाडीच्या स्पीडच्या सिनारिओच्या हिशोबाने तुम्ही गाडीचे गिअर शिफ्ट करण्यासाठी ती मेथड वापरू शकता किंवा मिक्स अँड मॅच करून पण तुम्ही मेथड जे आहेत ते यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल 5व्या गिअरमध्ये तुमची गाडी आहे, 5व्या गिअरच्या स्पीडला आहे आणि अचानक जर गतिरोधक आलं आणि तुम्ही गाडीचे RPM कमी केले क्लच आणि ब्रेक दाबून, त्या केसमध्ये गाडीचा स्पीड जर तुमच्या सेकंड गिअरच्या स्पीड लिमिटमध्ये आला असेल तर तुमची गाडी तुम्ही 5व्यावरून 4थ्याला घेण्याच्या ऐवजी 5व्यावरून सेकंडला घेता. म्हणून तुम्हाला RPM बघून प्लस गाडीचा स्पीड बघून दोन्ही मेथड यूज करून तुम्ही गाडीच्या गिअर शिफ्ट करू शकता. 5व्यावरून डायरेक्ट सेकंडला घेऊ शकता. अशा प्रकारे प्रत्येक सिनारिओनुसार तुम्ही गाडीचे गिअर शिफ्ट करू शकता. गाडीचा गिअर शिफ्ट करताना या मेथड तुम्ही यूज करून बघा. या मेथड जर तुम्हाला युजफुल वाटल्या आणि तुमच्या गाडीची गिअर शिफ्टिंग इम्प्रूव्ह झाली किंवा स्मूथली झाली तर खाली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. ड्रायव्हिंगची प्रॅक्टिस करा, काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.